घरात सतत चिडचिड, आजारपण किंवा नकारात्मकता जाणवते, कदाचित तुम्ही एक चूक करत आहात. स्वामींचे तारक मंत्र पाणी घरच्या घरी बनवण्याची ही अचूक पद्धत नक्की जाणून घ्या. ही पद्धत वापरून पहा आणि सकारात्मक बदल अनुभवा. स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा अत्यंत प्रभावशाली आहे. जेव्हा आपण हा मंत्र पाण्यावर अभिमंत्रित करतो, तेव्हा त्या पाण्याची ऊर्जा बदलते आणि ते पाणी एका औषधासारखे काम करू लागते. हा विधी शक्यतो सूर्योदयानंतर, सकाळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी करावा. प्रथम स्वच्छ स्नान करून शुद्ध वस्त्रे परिधान करावीत. मन शांत आणि प्रसन्न ठेवावे. पाणी घेण्यासाठी तांब्याचे पात्र सर्वात उत्तम मानले जाते. तांब्या नसेल तर चांदी किंवा स्टीलचा पेला चालेल. प्लास्टिकचा वापर टाळावा, त्यात पिण्याचे स्वच्छ पाणी भरावे. पेल्यातील पाण्यावर आपला उजवा हात अशा प्रकारे ठेवावा की हाताचा तळवा पाण्याला स्पर्श करणार नाही, पण हाताची ऊर्जा पाण्यापर्यंत पोहोचेल. काही लोक मधले बोट पाण्यात स्पर्श करून ही जप करतात. डोळे मिटून स्वामींचे स्मरण करावे आणि त्यांना आपली समस्या किंवा इच्छा सांगावी. हे स्वामी, या पाण्याद्वारे माझ्या घरच्यांचे आरोग्य सुधारावे आणि घरातील नकारात्मकता दूर व्हावी. आता पूर्ण एकाग्रतेने तारक मंत्राचे पठण सुरू करावे. हे पठण किमान 11 वेळा किंवा 21 वेळा करावे. मंत्र म्हणताना घाई करू नका, प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट असावा. तारक मंत्र म्हणून झाल्यावर पेल्यावरचा हात तसाच ठेवून 3 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मोठ्याने जयघोष करावा. मंत्र पठण पूर्ण झाल्यावर पेल्यातील पाण्यावर हळूवार फुंकर मारावी. असे मानले जाते की फुंकरी वाटे तुमची मंत्रशक्ती त्या पाण्यात विलीन होते. हे पाणी आता साधे पाणी नसून तीर्थ झाले आहे. पाण्याचा वापर कसा करावा? घरातील सर्व सदस्यांनी हे पाणी थोडे थोडे तीर्थ म्हणून प्राशन करावे. आजारी व्यक्ती, जर कोणी आजारी असेल किंवा कोणाला व्यसनाची समस्या असेल तर त्यांना हे पाणी दररोज द्यावे. वास्तुशुद्धी, जर घरात क्लेश होत असतील तर हे पाणी तुळशीच्या पानाने संपूर्ण घरात शिंपडावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पाणी पिताना मनात श्रद्धा असावी की स्वामी माझ्या सोबत आहेत आणि ते सर्व ठीक करणार आहेत. हा विधी इतरांपर्यंत पोहोचवणे ही सुद्धा एक सेवाच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पुण्य मिळवा.